स्वामी म्हणतात, शांतीसारखे कोणतेही तप नाही. संतोषापेक्षा जास्त मोठे कोणतेही कशातही सुख नाही. तृष्णेसारखा रोग नाही. दयेपेक्षा कोणताही मोठा धर्म नाही. म्हणून माणसाने एकमेकांवरती दया दाखवली पाहिजे. दयाची भावना आपल्या मनात ठेवली पाहिजे. दुसरा जर आपल्याशी वाईट वागत असेल तर आपण त्याच्याशी नेहमी चांगलं वागलं पाहिजे. आपण आपल्या मनामध्ये निश्चितच शांततेचा स्वभाव ठेवला पाहिजे. तर शांत डोक्याने खेळला जाणारा खेळ हा नेहमीच भयंकर असतो. पुढचा शिव्या देतोय म्हणून त्याला शिव्या देत बसू नका. पुढचा आपल्याला नावं ठेवतोय म्हणून नावं ठेवत बसू नका. जीवनात शांती, समाधान, दया हे सुख निर्माण करत असतात. मानवी जीवनात सुख म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा आहे की जीवनात सुख हे शांती, समाधान, दया याद्वारेच आपल्याला मिळत असते. तर हाव, लालच हा माणसाला रोग पतनाच्या खोलवर खाईत लोटत असतो. एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला हाव पाहिजे, वासना मनात पाहिजे. सुख ची अवाढव्यता आणि दिखावापणा करण्यात माणूस आपला सुखाला धन्यता मानतो, पण तसं नाही आहे. स्वामी म्हणतात, स्वार्थी माणसाला कधीच बहुमल समाधान उपभोगता येत नाही. स्वार्थी माणूस हा कधीही सुखी राहत नाही. त्याला नेहमी आणि अधिक पाहिजेच असते, तरी तुझा अजून स्वार्थ पूर्ण होत नाही. तो इतरांना तुच्छ लेखतो आणि स्वतःला धन्य मानतो, अहंकारी बनतो. पण माणसाला कळणार नाही की माणसामध्ये काय कोणते गुण आहेत. त्यासाठी स्वामीचरणी लीन होणं ही काळाची गरज आहे. आज आपण दैनंदिन जीवनामध्ये जगताना स्वामींचे विचार आचरणात न आणता फक्त स्वामींचे स्टेटस लावतो. स्टेटस तर सर्वच लावतात, पण स्वामींचे विचार आचरणात आणणे फार गरजेचे आहे. स्वार्थी माणसाला सतत कशाचे तरी हाव ठेवल्याने त्याचे जीवन दुःखी बनून जाते. सर्वांवर दयाभाव ठेवण्यासारखा दुसरा उत्तम कोणताही धर्म जगात नाही आणि तो धर्म आम्ही स्वामी धर्म पाळतो. त्याचप्रमाणे तुम्हीही पाळलं पाहिजे. क्रोध हा साक्षात यमराज आहे. तृष्णा ही वैतरणा नदीसारखी आहे. विद्या कामधेनुरूप आहे, तर संतोष हा चंदनवनासारखा आहे. माणसाला राग आपला कंट्रोल करता आला पाहिजे. राग नेहमीच आपल्या मुठीत ठेवता आला पाहिजे. आपण जर एखाद्या रागाच्या भरात एखाद्या व्यक्तीला बोललो तर त्याचे मन पूर्णपणे तुटून जाते. तो नक्कीच कोणत्यातरी दुसऱ्या विचारात गुंतून जातो. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला चाकं ही जोडली पाहिजेत. कधीही कोणाला वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही. एखाद्या व्यक्तीविषयी आपण वाईट भावना बाळगत असेल तर नक्कीच ते चुकीचं आहे आणि ती चूक आपण वारंवार करायचं नाही. नवं वर्ष चालू होत असताना आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात, पण त्या गोष्टी शिकत असताना कोणाचंही आपण मन बाळगायचं आणि कोणाचं बाळगायचं नाही. हे आपल्याला असं करायचं नाही. सर्वांची मनं बाळगा, कारण स्वामी कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. स्वामी म्हणजे काय? स्वामी म्हणजे दुधावरची साय. स्वामी म्हणजे प्रेमाळू माय. स्वामी म्हणजे माझी कोठ्यातली गाय. स्वामी म्हणजे सुख. स्वामी म्हणजे दुःखातला सुखाचा क्षण. स्वामी म्हणजे आगीतला निचळ पाण्याचा झरा. स्वामी म्हणजे उन्हातील थंडगार पेय. स्वामी म्हणजे वाईटातली चांगला माणूस. स्वामी म्हणजे सर्व गोष्टींना पूर्ण उरणारे असे एक रसायन जे तुम्हाला कायम प्रेरणा देत राहील, तुमची काळजी घेईल, तुम्हाला तुमच्या आईवडिलांप्रमाणे सांभाळेल. जसे आईवडिलांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले, तसंच स्वामी आपल्याला नेहमी नेहमी सांभाळतात. स्वामींची भक्ती करा, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. तर क्रोध माणसाला मृत्यूच्या जवळ नेतो. लोभ, लालच अनेक कष्टांना जन्म देतात. क्रोध हा माणसाला एकदम जवळ नेतो. म्हणजे एखाद्याच्या डोक्यात राग आला तर तो या क्षणी कोणता विचार करेल आणि कोणतं काय करेल ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. लालच हा माणसाला लोभी बनवतो. माणसाच्या मनात लालच आलं तर नक्कीच तो वेगवेगळे विचार करून आपले जे आहे ते गमावून बसतो. एखादी गोष्ट प्राप्त करायसाठी खूप वर्षे लागतात आणि गमवायसाठी 1 सेकंद. एखाद्याला तुम्ही शिवी देऊन बघा, तर तुम्ही जिथपर्यंत 100 कामं जरी त्यासाठी चांगली केली असतील तर एक कामं तुम्ही जे केले ते नक्कीच वाईट असेल तर तुमची तू 100 कामे विसरतो आणि ते एकच काम त्याच्या मनाला लागतं. म्हणून असं कोणतीही गोष्ट वागू नकोसा की त्याच्या मनाला लागेल आणि तुमच्याविषयी त्याच्या मनात अनादर प्राप्त होईल. त्याच्याप्रमाणे विद्या देखील आपल्याला हवी असते. विद्या विनयेन शोभते. म्हणूनच स्वामी म्हणतात की विद्या प्राप्त करा. विद्या प्राप्त केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पायावरती उभा राहता येईल आणि तुम्हाला नक्कीच स्वामी मार्ग प्राप्त होईल. म्हणून नेहमीच क्रोध, हाव यापासून दूर राहावे आणि विद्येची कास धरून समाधानी वृत्तीने राहावे. तुम्हाला कुठेही काहीही कमी पडणार नाही.
पाहायला गेले तर गुणामुळे रूप शोभून दिसते. स्वामी म्हणतात गुणांची पारख करा. एखादी स्त्री सुंदर दिसते म्हणून तिच्या पाठीमागे जाऊ नका. एखादा पुरुष सुंदर दिसतो म्हणून त्याच्या पाठीमागे लागू नका. तर त्या पुरुषाचे गुण पहा. साखर आणि मीठ यामध्ये समान दिसते, पण यामध्ये कोणती गोड आणि कोणती खारट हे आपल्याला त्या व्यक्तीची पारख केल्यानंतरच कळते. म्हणून व्यक्तीची पारख करायला शिका. नाहीतर दोन्हीही पांढरे दिसते म्हणून त्याच्या पाठीमागे लागू नका. कारण स्वामी म्हणतात जो व्यक्ती दिवसेंदिवस एकमेकाच्या भावना जपतो तो नक्कीच जीवनात यशस्वी होतो. कारण भावनांचे नियंत्रण करणं ही काळाची गरज आहे. स्वामी म्हणतात सर्वांवर दयाभाव दाखवा. स्वामी म्हणतात सयावर दयाभाव दाखवा. जे स्वामी